तुम्ही बघत आहात नाशिक परिसर लाईव्ह। टागोरनगरमध्ये होत आहे भक्तीचा जागर। करुणामयी गुरुमाई यांचे अभूतपूर्व कार्य। पुण्यनगरी नाशिकमधील श्री श्री रविशंकर मार्ग व नाशिक पुणे रोड यांच्यामध्ये वसलेले व टागोरनगर येथील उच्चभ्रू वस्तीत साकारलेले नाथ कुटीर हे आज भक्तिभावाचे जागृत स्थान बनले आहे। या पवित्र स्थानाच्या अधिपती आहेत श्री श्री 1008 श्री महंत श्री दीपानंद सरस्वती, ज्यांना आपण प्रेमाने गुरुमाई म्हणून ओळखतो। सन 2015 मध्ये अखिल भारतीय 12 शैव आखाड्यांचे अध्यक्ष परमपूज्य श्री सागरानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते गुरुमाईंना श्री श्री 1008 श्री महंत श्री दीपानंद सरस्वती ही पदवी बहाल करण्यात आली। या प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील श्री सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास हिमालयातील साधुसंत व गुरुमाई यांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। पदवीदान समारंभ इतका अलौकिक व भव्य होता की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले। या प्रसंगी जवळजवळ 5000 लोकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। आजवरच्या 38 वर्षांच्या कार्यकाळात गुरुमाईंनी तब्बल 14 लाख लोकांच्या बैठका घेतल्या आहेत। भक्तांच्या शारीरिक, आर्थिक आणि मानसिक समस्यांना त्यांनी कुठलाही मोबदला न घेता निस्वार्थ भावनेने समाधान दिले। वाचासिद्धी प्राप्त असलेल्या परमपूज्य गुरुमाई यांना भक्त काही विचारण्याआधीच त्यांच्या अंतःकरणातील प्रश्न ओळखून त्याचे ते समाधान करतात। मागील कुंभमेळ्यातील शाही स्नानात नागा साधूंच्या मिरवणुकीनंतर गुरुमाईंच्या रथाचा मान ठेवण्यात आला होता। सन 1999 मध्ये गुरुमाईंनी श्री सद्गुरू माऊली सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली। या ट्रस्टमधून अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। नाथ कुटीर या पवित्र भूमीवर उभारलेले विश्वसुंदरी श्री सप्तशृंगी माता मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे। तसेच ज्यांच्या कृपेने गुरुमाई यांचा अलौकिक जन्म झाला असे परमपूज्य श्री हनुमानदास बाबाजी यांची गादी या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे। सोबतच ज्यांनी गुरुमाई यांना गुरुमंत्र दिला असे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील परमपूज्य योगाभ्यानंद श्री व्यंकटनाथ महाराज स्वतः सगुण रूपामध्ये असताना भारतातील 3 नंबरची गादी गुरुमाई यांच्याकडे स्थापित केली। गुरुशिष्य परंपरा जोपासण्यासाठी गुरु आज्ञेनुसार शास्त्रांचे ज्ञान जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुमाईंना ही जबाबदारी मिळाली होती। करवीर पीठाचे श्री शंकराचार्य यांनी सुद्धा येथे आपले पवित्र आगमन करून परिसरातील पावित्र्य अधिकच वृद्धिंगत केले आहे। नाथ कुटीर येथे होणाऱ्या कार्यक्रमांसाठी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरही सातत्याने उपस्थित राहतात। यात गारगोटी संग्रहालयाचे संचालक श्री के.सी. पांडे, माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनराव भुजबळ, माजी मंत्री व काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार व मंत्री माननीय ए.टी. पवार, माजी महापौर दशरथप्पा पाटील, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, राज्याचे मंत्री तुकाराम दिघोळे यासारखी प्रतिष्ठित व्यक्तिमत्वे गुरुमाईंच्या दर्शनासाठी व कार्यक्रमासाठी विशेषतः येथे येऊन गेलेले आहेत। परमपूज्य गुरुमाई श्री दीपानंद सरस्वती हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून भक्तांसाठी आशेचा किरण आहेत। त्यांची आध्यात्मिक यात्रा लाखो भक्तांना आजही प्रेरणा देत आहे। नवरात्रीनिमित्त गुरुमाई यांच्याशी आमचे साप्ताहिक नाशिक परिसरचे संपादक दिलीप बोरसे यांनी साधलेला एक संवाद। नमस्कार भाविकांनो, आज या पवित्र ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि आपल्या समवेत उपस्थित आहेत मठाधिपती श्री 1008 श्री महंत श्री दीपानंदजी सरस्वतीजी। आपण ज्यांना अतिशय प्रेमाने गुरुमाता, गुरुमाऊली संबोधित असतो। आज मी अतिशय कृतकृत्य होतो आहे की अशा पवित्र दिनी आम्हाला आपला सत्संग मिळत आहे। मी आपल्याकडून जाणू इच्छितो की ही जी मठाची जी स्थापना झालेली
ती कधीपासून झालेली आणि जे काही आपल्याला जे अधिष्ठान इथं देवीचं आपण सुरू केलेलं आहे ते कधीपासून सुरू केलेलं आहे आणि याचा भाविकांना कितपत लाभ होत आहे? गुरुदेव दत्त श्रीनाथ 2001 पासून ही जागा आपल्याला दानात आलेली आहे. टागोरनगर परिसरातली नाथ कुटीर या नावानं ही पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ही जागा आल्यानंतर त्याची आपण रीतसर ट्रस्ट करून घेतली आहे आणि 10 वर्षानंतर विश्वसुंदरी सप्तशृंगी माता म्हणजे आपल्या गडावरच्या अंबाबाईला अतिशय प्रयासाने अर्थात पूर्वपुण्यानुसारच एका जन्मी तर काहीच घडत नसतं. अनंत जन्मीची पुण्याई जेव्हा फळाला आली तेव्हा अंबाबाईचं इथे आगमन झालं. अंबाबाई म्हणजे सप्तशृंगी माता गडावरची, हिची मी कट्टर भक्त आहे. गुरु घराण्यातले असल्यामुळे आम्ही सगळेच देवीचे नादिष्ट आहे जास्ती. माहेरी पण माझे जे पंजोबा होते नारायण स्वामी महाराज होऊन गेलेले आईकडच्या बाजूचे, तिथून हा वारसा आलेला आणि आईवडिलांच्या गुरुदेवांची जी त्यांच्यावर कृपा झालेली त्या गुरुदेवांचं नाव आहे परमपूज्य हनुमानदास बाबाजी. असा हा सगळा प्रवास आणि सतत अंबाबाईला शाश्वताचा हट्ट करायचा असा लहानपणापासूनचा प्रवास आहे. प्रयास पण आहे की नश्वराचं काही मागायचं नाही. शाळेत असताना देखील लहानपणी आम्हाला 3:30 वाजता वगैरे पहाटे वडील उठवायचे. हे संस्कार आहे. अत्यंत संस्कारक्षम घर आणि सगळे देवधार्मिक असल्यामुळे तो पायंदा पडलेला. आणि मग रामप्रहरी नाही, रामप्रहर 5ला सुरू होतो. 3:30ला उठूनच सगळे मेडिटेशन ज्याला आज आपण म्हणतो म्हणजे ध्यानधारणा हे सगळं करायचं. फार लहान वयात असताना वडील हे सगळं करवून घ्यायचे. ती जी सुरुवात झाली तेव्हापासनं भक्ती मार्गात आम्ही आलेलो सगळे बहीण भावंड आणि प्रचंड परमेश्वरावर इतका नितांत विश्वास आहे की एक झाडाचं पान जे आपण म्हणतो की त्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही, डोलू शकत नाही. मानव एक श्वास, मानव नाही कुठलाही प्राणी परमेश्वराच्या मर्जीशिवाय एकही श्वास जास्तीचा घेऊ शकत नाही, सोडू शकत नाही. हे जेव्हा विधी लिखित आहे आणि त्रिकालबाधित सत्य आहे त्या सत्याला नाकारून आपल्याला चालणार नाही. खूप छान. जे त्रिकालाबाधित सत्य आहे ते सत्य तर खूप असतंच. त्यासोबत आज आपण बघतोय शारदीय नवरात्र आहे आणि या शारदीय नवरात्रीचं खूप महत्त्व असतं. तर आपण देवीची जी काही आराधना करतो आणि देवीची जी काही तुम्ही आता हा शृंगार केलेला आहे तर तो शृंगाराचं काय महत्त्व असेल? मला तर वाटतं हे शृंगार जे तुम्ही स्वतः आपल्या हातानेच केलेला आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगणार? नवरात्रीमध्ये प्रथम पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या माळेला आधी पहिल्यांदाच त्याच्या आधी 15 दिवस तिचं आवरणं, रंगरंगोटी, भयंकर सजावट, शोबाजी नाही सजावट. आणि मग पहिल्या दिवशी घट बसवणे. ह्या घट बसवण्याचा एक वेगळा मतितार्थ आहे जो देवी भागवतात दिलेला आहे की आंबेला घटी का बसवायचे आणि तिला घटी बसून हे चराचर विश्व 1 सेकंदासाठी तरी चालेल का? तर चालणार, का की चराचर हे सगळं जे तिच्या स्वाधीन आहे. मग तो घट बसवणार, मग तिचे सगळे शृंगार करणार. नंतर असे कार्यक्रम आपल्या इथं राबवले जातात की सकाळची आरती ठेवलेली आहे. रोज सकाळी 9:30 वाजता आरती होते. त्याच्या आधी सगळे अंबाबाईचे वेगळे वेगळे तिनं ठरवल्याप्रमाणे तिच्या आवडीप्रमाणे आणि गडावरच्या जसं मूळ ठिकाण गड आहे वणीगड आणि हे स्वयंभू ठिकाण असल्यामुळे आपण त्यांना फॉलोअप ठेवतो. ते सगळे तिचे
आवडीनिवडीचे रंग, तिचे नैवेद्य हे सगळे तयार असतात. 9:30ला पहिली सकाळची आरती होते. वेळेअभावी आणि जग लवकर उठत नाही, त्यामुळे गडावरची पण पहाटेची 4:30ची आरती बंद आहे माहितीसाठी. 8ला आरती करतात पहिली सकाळची. हे सगळं असं कालमानाप्रमाणे जसं बदल झाला आहे, पब्लिकला वेळ नाही, जगाला वेळ नाही आहे, ते करतो. त्यानंतर आम्ही सगळे श्रीसुक्ताची 16 वेळा सामुदायिक मंडळी असते भरपूर, आवर्तनं करतो. हे आवर्तन झाले की ज्याला ज्याच्या घरी जायचं त्याने जायचं. मी इथे सतत वाचन करत असते, नामस्मरण करत असते. मागच्या वर्षी सामुदायिक वाचन केलं देवी महात्म्याचं. त्याच्या आधी देवी महात्म्याचं वाचन करून निरूपण केलं. असे सतत कार्यक्रम असतात. मग भजन असतं, पंचमीला कुंकुमार्चन असतं, त्याच दिवशी भजन असतं. ललिता पंचमीचं भजन आम्ही कधीच, म्हणजे अजून तर नाही, इतक्या वर्षात खंडन झालं. षष्टीलाही भजन, सप्तमीला फक्त मला म्हणजे यावर्षी आता गोंधळ वगैरे म्हणतात, ते सप्तमीला गोंधळ करणार आहेत. दरवर्षी थोडी कार्यक्रमात बदल होतो. हे सगळे सामुदायिक कार्यक्रम असतात. अष्टमीला मोठं हवन असतं, मग पूर्णाहुती होते. ते हवनही देवी भागवतात सांगितल्याप्रमाणे त्रिकाळ संध्याची जी वेळ असते, तो संध्याकाळ ती संध्या पकडली जाते. म्हणजे सूर्यास्त आणि मग चंद्रोदय व्हायच्या आधीचा जो काळ आहे, त्या काळामध्ये ते हवनाला सुरुवात होते. एक जोडी बसवतो आपण. कधी कोणाला जास्ती लोकांना मी पसारा वाढवत नाही जास्ती, कारण की ते हवनाचं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे यासाठी खूप जणांना बसवत नाही. नंतर मग नवमीला घरोघरी कुलधर्म कुळाचार असतात. मग संध्याकाळी पुन्हा 7 वाजता, यावेळेस 7:30ला ठेवलं. दरवर्षी थोडं हवामान पाहून, मुसळधार पाऊस असेल तर 7ला, नाही तर 7:30लाच आरती असते. पौर्णिमेला भंडारा असतो. दुधाचा नाही, कोजागिरी जागवायची नाही. केशरी भात आंबेला फार आवडतो, त्यामुळे केशरी भाताचा भंडारा असतो. आणि रोज तिचं एक आवडीचं खाद्य असतं, जे देवी भागवतात याचं वर्णन केलेलं आहे. देवी भागवत मी 3.5 वर्षापासून स्वतः हस्तलिखित हा ग्रंथ लिहिते आहे. कॉपी नाही, त्याचे शॉर्ट नोट काढून त्याचा कोणताही संदर्भ न जाऊ देता 5000 वर्षापूर्वी 28व्या व्यासांनी लिहिलेलं देवी भागवत, म्हणजे त्यांचं नाव होतं तेव्हा कृष्ण द्वैपायन मुनी. ते मी आता आजचा काळ ग्रंथ वाचायला तयार नाही आहे. त्यांना वेळेअभावीच तर मुलं फॉरेनला राहतात ना. आईच्या बाबाच्या पाठीवर हात फिरवायला वेळ कुठे आहे पोरांना. मग फोनवर सगळ्या समजुती काढायच्या किंवा व्हिडिओ कॉलवर चित्र पाहायचे आणि आपण हात लावायचा त्यांना. हा काळ जेव्हा सुरू झालेला आहे, तर मोठे मोठे ग्रंथ अभ्यास करत नाहीत. मग मी याच्या शॉर्ट नोट काढून तो ग्रंथ आत्ता संपवला आहे असं म्हणते, कारण की 3च पानं शिल्लक आहे लिहायची शेवटची, आणि मग तो आपल्याला प्रसिद्ध करायचा आहे, प्रकाशन करायचं आहे. आता तिची मर्जी असेल तेव्हाच ते 3 पानं होतील. यामुळे शांत चित्ताने, अत्यंत शांततेने, मला स्वतःला फार पीस ऑफ माइंड पाहिजे. इथे मला गर्दी फार आवडत नाही. मला एकांतवास आवडतो. आकाशाकडे बघायला भयंकर आवडतं मला. आणि झाडं झुडपांची सेवा करायला आवडते. ते जंगली झाड असेल तरी वृक्षवली आम्हा सोयरे बनायचे रे, असं जीवन व्यतीत करते. असं जोरदार नवरात्र असतं. खूप छान. आज आमचं डोळ्याचे पारणे फुटले आणि कर्णमधुर अशा प्रकारचं हे वक्तव्य ऐकून खरंच भाविकांनासुद्धा धन्य झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा एक प्रश्न असा पडतो आहे की इतकं छान वास्तू इथं उभारलेली, इतकी छान इथली जमीन आहे, जसं तुम्ही जमिनीचं छान वर्णन केलं. परंतु आपण अंबाबाईला ह्या कौलांमध्ये किती दिवस ठेवणार आहोत, किंवा अंबाबाईचं काही स्थानापन्न करण्याचा तुमचा काही विचार आहे का, हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. अनेक बिल्डर आले, अनेक कन्स्ट्रक्शन करून देणारे आले.
एक प्रत्येक संताचं, मी संतात मोडत नाही, मी एक कट्टर भक्तामध्ये मोडते. माझा असा स्वतःचा एक असा एम होता की कुठल्याही 2 नंबरच्या माणसाचं कुणीही वाईट वाटू देऊ नका. माझ्या शब्दात काही गडबड झाली तर आई म्हणून मला सांभाळून घ्या. की कुठल्याही 2 नंबरच्या माणसाचा पैसा घेऊन पायवा करायचा नाही अंबाबाईच्या मंदिराचा. आणि नुसती अंबाबाई नाही आहे, माझ्या गुरुदेवांची ही इच्छा होती की ते सगुण रूपात असताना एक दत्ताचं मंदिर व्हावं. तर ते मंदिर झालं नाही. परमपूज्य व्यंकटनाथ महाराजांचं मंदिर, त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला खाली समाधी मंदिर आणि वर एक दत्त छोटे, आता फार डेव्हलप झालं आहे तिथे, दत्ताची मूर्ती त्यांनी स्थानापन्न केलेली. ती एक खंत सतत मनात ठेवलेली की माझ्या गुरुदेवांची एक इच्छा, जेव्हा फार कोट्याधीश लोक त्यांच्यासोबत होते, आत्ता मी नावं सांगू इच्छित नाही, आपली पोच पण नाही, ती सगळी मंडळी मला फार सिनियर आहेत, माझे गुरुभाऊ आहेत, मोठे गुरुबहिणी आहेत. मग मी ते डोक्यात ठेवलं की आता अंबाबाईला आणायचं, तर माझ्या आधी गुरुदेवाला हे स्थान मिळालेले, ही जागा अंबाबाईच्याच कृपेनं. तर आपण काय करूया, एक दत्ताची मूर्ती आणूया. आता 2-4 देव गोळा करायचे म्हणजे माझ्या गणपती बाप्पाशिवाय काय होणार नाही, जो विघ्नहर्ता आहे. आणि विघ्नहर्ता जिथे असेल तिथे सगळं सुरळीत चालतं. का की हा वरदहस्त शिवानी बाप्पाला दिलेला आहे. मग गणपतीचं पण मंदिर हवं. आता हळूहळू पारमार्थिक थोडीशी लालूच वाढत चालली. मग डोक्यात आलं हे सगळं एकटी माझं आणि माझं म्हणून नाही, माझे विचारांची संकल्पना सांगते, साखळी समजावते. नंतर असा विचार केला की या इहलोकात, ऐका मंडळी, या सर्व लोकांमध्ये माझ्या मारुतीरायासारखा कट्टर भक्त होणे नाही. आणि तो जर मारुतीराया इथे नसेल, जो अजन्मा आहे, सगळे देव आले गेले, युग नावं बदलून येतात, ते आपलं कार्य करतात. ते मारुतीराया माझा तसाच आहे. तो रूप बदलत नाही, रंग बदलत नाही, त्याची धारणा बदलत नाही, त्याचं सेवेचं व्रत सोडलेलं नाही. मग मारुतीरायाला अत्यंत स्त्री दाक्षिण्य आहे. रामरायामुळे नाही, मारुतीरायामुळे माझी सीता आई घरी आली आहे. आणि एवढा कट्टर भक्ती फक्त मारुतीमध्ये आहे, का की तो अजन्मा चिरंजीव चिरंतन आहे. यासाठी हे 4 मंदिराचं कन्सेप्ट आहे. आणि 3 मंदिरं एका गर्भगृहामध्ये होतील. एक मंदिरात हे 3 देव असतील, गणपती, दत्त, मधोमध अंबाबाई. आणि मारुतीरायाला यांच्याशी संसार जमत नाही रामाशिवाय, तर रामाचं शक्य नाही, म्हणून थोड्या बाजूला दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर पण करणार आहे. फक्त विषय असा आहे की आज आपण खाण्यात पिण्यात वाह्यात गोष्टीत ज्या नको त्या विषयांमध्ये प्रचंड पैसा उडवतो माणूस. कमवताना पण 2 नंबरचे पैसे माणसं प्रचंड कमवतात. ऐकणाऱ्यांनी सगळ्यांनी कानात हा मंत्र घ्या की फार वाईट मार्गाने माणसं पैसे कमवतात. इन्कम टॅक्स पण भरतात वाटेल तेवढा, सुपर टॅक्स भरतात. पण आता जर आपले किती कोटी लोक या भारतात राहतात, एवढ्यामधून किती लोकांना अशी उपरती होते की मंदिर उभं करावं, म्हणजे शाश्वतासाठी नाही. शाश्वतासाठी मानव पुढे धजत नाही. मग शाश्वतासाठी कोण असतं? गोर गरीब पहिल्यांदा पुढे येतात. मोठ्यांकडे पावती घेऊन जावं लागतं त्यांचा इन्कम टॅक्स चुकवायसाठी. मी स्त्री असल्यामुळे मी तिला असं स्पष्ट सांगितलेलं अंबाबाईला, तुझं मंदिर तुला हवं तसं बांधून घे. आत्ता मी कुटीमध्ये फार सुखी आहे, आनंदी आहे, शांती आहे, खुश आहे. मंदिरासाठी मी कुठेही पावत्या फाडायला जाणार नाही. 55 रुपये किलो जेव्हा कांदे होतील तर लोक विचारतात की 55 रुपये किलोचे कांदे आणू का, तुम्हाला 51 रुपयाची पावती पाडायची. हे कोणतेच विषय मला त्याच्यामध्ये मिक्स करायचे नव्हते. आणि मग जेव्हा होईल तेव्हा खूप प्रयास केले. बाकीच्या सगळ्या उपासनामध्ये पण सगळं जे काय तिनं करून घेतलं
आणि आत्ताही महाराज आणि अंबाबाईच सगळं करते. जेवढे काय लोक मी तुमच्या माहितीसाठी 12-15 लाख लोक 39 वर्षात बैठकीमध्ये पाहिलेली महाराष्ट्रातली नाथधुरा चालवणारी पहिली स्त्री आहे. हे पण माझ्या व्यंकटनाथ महाराजांची कृपा आहे. माझ्या आंबेचा वरद हस्त आहे माझ्या डोक्यावर. आणि सागरानंद सरस्वतींनी हे आनंद आखाड्याचे, अखिल भारतीय संपूर्ण आखाड्याचे जे मुख्य अधिपती, मठाधिपती समजा, सगळं त्यांच्या अंडर, म्हणजे आपले शैवांचे सगळे आखाडे 13 त्यांच्या अंडर होते आणि वैष्णवांचे 3 आखाडे, म्हणजे वैष्णव म्हणजे कृष्ण पक्ष येतो, कृष्णाला वैष्णव असं वैष्णवी लोक जे पंढरपूरचे वारकरी मंडळी, हे ना आपण वेगळे नाही. आपला पंढरीनाथ पण आहे, पांडुरंग विठ्ठल, पंढरीनाथ विठ्ठल, हे सगळं आपलं असतं. पण थोडंसं वर्गीकरण समाज करतो, जाती करतात. माझे सागरानंद पण फार मोठे सद्गुरू, शिवाचे कट्टर उपासक होते आणि त्यांनी कधीही वर्गीकरण केले नाही. त्यांनी इथे येऊन या नाथ कुटीरला पाय लावून जेव्हा हा सगळा परिसर पाहिला तर म्हणाले, आई तुम्हाला आम्ही आमच्या आखाड्यामध्ये हे एक पदभार देतो आहोत. जेव्हा मी त्यांना सपशेल सांगितलं की बाबा म्हणजे आम्ही त्या सागरानंद सरस्वतींना म्हणतो की बाबा मला ह्या म्हणजे बाह्य माझ्या गुरुदेवांना फोटो काढणं आवडायचं नाही, शूटिंग आवडायचं नाही, मोठाले बॅनर लावलेले आवडायचे नाही, कोणती प्रसिद्ध आवडायची नाही, काही प्रसिद्धी आवडायची नाही त्यांना. त्यांचे सगळे ग्रंथही असेच त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले आहेत. जीवनदर्शन, वागेश्वरी, मजहृदय सद्गुरू, असे अनेक ग्रंथ आहेत. पण सागरानंदाने सांगितलं की आई काळाची ही गरज आहे, कलियुग चालू आहे आणि तुम्ही जरी शक्तिरूपिणी आहे बाई तरी तिच्या मागे एक मोठा पाठिंबा पाहिजे. आणि जेव्हा एखादा आखाडा उभा असेल तेव्हा कशाचीही भीती नाही, फक्त आपण बिनचूक जगायचं, कुणाला काही चुकीचे सल्ले द्यायचे नाही, कुठून चुकीचं उत्पन्नाचं साधन निर्माण करायचं नाही. आणि तुमची ही आम्ही निवड केलेली आहे. तो दिवस शुक्रवार, दुर्गाष्टमी होता आणि त्या दिवशी सगळं नियोजन संयोजन त्यांनी केलं. आणि माझ्या 2 मुलांनी, कुंदननी आणि चेतननी, की बाबा सगळं तुम्ही करतात, फक्त अन्नदान तरी आमच्याकडे राहू देत. की आम्हाला, माझ्या आईला फार भयंकर अन्नदान, माझ्या गुरुदेवांना पोरं माझे आजोबा म्हणतात, ते त्यांच्या अंगावर मोठे झालेले आहेत व्यंकटनाथ महाराजांच्या. माझा मोठा मुलगा कुंदन मुक्तानंद स्वामींच्या मांडीवर बसलेला आहे. असे अनंत गुरूंचे, अनेक गुरूंचे सहवास फिजिकली त्यांना मिळालेले. त्यामुळे त्यांचे, ज्याला आपण म्हणतो की एक 6 सेन्स भारी काम करतात दोघांचे. पण ही पण फक्त अंबाबाईची कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. तर अशा प्रकारे भाविकांनो, आपण परमपूज्य गुरुमाईंचे खूप अमृत वचन ऐकलेत. आणि गुरुमाईंचे देशभरात काय, विश्वामध्ये अनेक देशांमध्ये सुद्धा अनेक शिष्यगण कार्यरत आहेत. आणि त्याच्यापैकी एक शिष्यगण आपल्या इथे उपस्थित आहेत. मी काका आपल्याला आपलं नाव विचारू इच्छितो आणि आपल्याला काय अनुभव झाला आहे त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, माझं नाव आहे अविनाश करंदीकर. माझा आणि गुरुमाईंचा संपर्क 99 साली पहिल्यांदा आला. आणि बघा, असं म्हटलं जातं की चमत्काराला नमस्कार आहे, पण म्हणून पण आपण त्यातला चमत्काराचा भाग जरी वगळला, कारण चमत्कार ज्यांनी अनुभवला असे पुष्कळ लोक आहेत, मी पण त्यांच्यापैकी आहे. पण चमत्कारापेक्षा मला हे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित आहे की धर्म रक्षित रक्षितः, म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. ही आम्हाला त्यांच्याकडनं मिळालेली एक फार मोठी शिकवण आहे. आणि याच्यासाठी हा एक चमत्कारच आहे.
म्हणजे चमत्कार म्हणजे काय हवेतनं उदी काढली किंवा सोनं काढलं हाच एक चमत्कार असला पाहिजे असं नाही, असं माझं मत आहे. मी स्वतः त्या असे अनुभव, त्यामुळे ते अनुभव मला न सांगता मला हे सांगायला आवडेल की त्यांनी आम्हाला जे त्या आत्ता बोलल्या की अशाश्वताच्या मागे लागू नका. आणि गंमत म्हणजे आम्ही सगळे त्यांच्या संपर्कात फक्त अशाश्वताच्यासाठी म्हणूनच आलो. आपला मानव स्वभाव असा आहे की अरे माझं हे नाही होत आहे, माझं ते नाही होत आहे, म्हणून आम्ही त्यांच्या मागे की अरे हां असं आहेत गुरुमाई, त्या आपलं सगळं ठीक करतील. तर तो भाग तुम्ही सोडू वगळलात तरीसुद्धा त्याच्यानंतर आपण त्यांच्या मागे का राहतो एवढ्यासाठी की त्यांनी आपल्याला हे जाणीव करून दिलेली असते की या अशाश्वताच्या पलीकडे जे शाश्वत आहे तिकडे जा बाबांनो, तिकडे जा, ह्याच्या मागे लागू नका. हे आज आहे उद्या राहणार नाही आहे, हे बरोबर आहे, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि मग परत त्यांच्याकडे आता एका सिनेमामध्ये मी एकदा एक छान असं हे प्रसंग बघितला होता की तो गुरु एक असतो, तो आपल्या शिष्याला शिकवत असतो, तो त्याला म्हणतो ते बघ चंद्राकडे बघ, असं त्याला बोट दाखवतो. तर तो त्या बोटाकडे बघतो, तो त्याला टपली मारतो, तो म्हणतो बोटाकडे बघू नकोस, बोटाकडे बघितलंस तर ते सगळं जे सौंदर्य आहे वैश्विक सुंदर एवढं ते तुझं मिस होईल, यू विल मिस ऑल द हेवनली ग्लोरी. तर त्या पण आम्हाला हेच सांगत असतात की तुम्ही पूजा करा, अर्चा करा, माझ्याकडे या, माझ्या कुणाला पाहिजे तर देवाकडचं डोकं नाव घ्या, डोकं टेका, पण तुमचं पुढे जे तुम्हाला प्रगती तुमची आहे ती पारमार्थिक व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. एवढा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि कदाचित त्यामुळेच असेल आम्ही अजूनही गुरुमाई हे आम्हाला एक कोड आहे जे आम्ही रोज सारखं सोडवायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही अजूनपर्यंत तरी त्यांच्या चरणी आहोत. त्यांनी ठेवलं आहे आम्हाला असं आम्ही समजतो. जनरल वैद्यनगरमध्ये राहणारे डॉक्टर रवींद्र चंद्रकांत कटारे यांनी आपला अनुभव प्रस्तुत केला. मध्यंतरी माझी तब्येत बिघडलेली होती आणि हॉस्पिटलाइज व्हावं लागलेलं होतं. त्याच्यानंतर आठवड्यातनं 2 वेळा मला ट्रीटमेंटसाठी जावं लागत होतं. आता गुरुमाईंच्या कृपेने ते आठवड्यातनं 1 वेळ फक्त जावं लागतं. हां, डायलिसिस करावं लागतं. ते आता माझं कमी झालेलं आहे पुष्कळ. आता माझी तब्येत चांगली आहे. माझं नाव अरविंद. मी आता रिटायर आहे. याच्या आधी मी सर्व्हिसला होतो. ब्लॅक बॉक्स प्रोसेस करणारा HLचा पहिला माणूस होतो. त्यानंतर या सान्निध्याला आल्यानंतर इथे बरेच वर्षाआधी बरीच मंडळी इथे शिष्यमंडळी बसलेली होती आश्रमामध्ये. आणि गुरुमाईंना काय कळलं आणि काय सुचलं त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की 1 महिन्यानी बॉम्बेला त्सुनामी येणार आहे. असं सगळे लोक बघायला लागले, गुरुमाई काय सांगून राहिले आहे, त्सुनामी येणार आहे, त्सुनामी येणार आहे. आणि नेमकं काय गंमत झाली की त्याच दिवशी त्सुनामी येणार त्याच्या 2 दिवस आधी माझे दोन्ही मुलं बॉम्बेला गेले होते. गुरुमाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही काही जाऊ नका, असं असं होणार आहे. पण ते मुलं शेवटी ऐकलं नाही त्यांनी. आणि बरोबर अंधेरीला ते ज्या कामात गेले तर त्सुनामी आले आणि त्यांच्या म्हणजे मानेपर्यंत पाणी आले. हजारो रुपये नोटा खिशात होत्या. त्यांनी डोक्यावर घेतलं आणि ते तिथे आले, आपल्या रूममध्ये आले. रूममध्ये आल्यानंतर मग त्यांना कळना 2 दिवस उपाशी वगैरे. मग त्यांनी तिथून फोन लावला गुरुमाईंना की मम्मी असं असं झाले, आता काय करू. तर ते म्हणाल्या की 3ऱ्या दिवशी तुम्हाला इथून दादरपर्यंत टॅक्सी मिळेल, तो 300 रुपये घेईल. आणि तिथे दादरला पोचल्यानंतर एक ST बस राहणार, तिथे ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांशिवाय त्या बसमध्ये कोणी नसणार. त्या बसमध्ये बसा आणि तुम्ही घरी या. त्याप्रमाणे ते दोघेजणं सुखरूप घरी येऊन पोचले. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. त्यानंतर सगळे लोक इथे आले. गुरुमाई आपने जो बताया था वो सब बराबर हो गया है. आणि खरोखर त्सुनामी आली हे कोणाला कानोकान खबर नव्हती. असे हजारो लाखो अनुभव आम्हाला आलेले आहेत. ते मी इतका वेळ कमी असल्यामुळे सांगू इच्छित नाही. माझं नाव सौ प्रीती आनंद मोडक. इथे टागोरनगरमध्येच आम्ही राहतो. आणि माझा अनुभव असे गुरुमाईंच्या बाबतीत आम्हाला असंख्य अनुभव आलेले आहेत. आणि आम्हीसुद्धा 25 वर्षापासून त्यांच्या कृपाछत्राखाली आलेलो आहोत म्हणजे. आणि तसेच अनुभव पण आलेले आहेत. त्यातले काही 1, 2, 3 सांगते मी तुम्हाला. एकदा असंच झालं
की माझा मुलगा बाहेर गेला होता गावी. तर त्याचं अचानकच आम्हाला एक पत्र आलं की माझ्यावर मोठं संकट आलं आहे, मी आता हयात नाही आहे, तर तुम्ही माझ्या आवडीची खिचडी वगैरे असं करून ठेवा. तर मग काय आणि हां, मी तेव्हा नसणार जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा. तर तुम्ही माझ्यासाठी खिचडी वगैरे असं काय नैवेद्य ठेवायचं तर ठेवा असं. आणि पत्र आल्यानंतर मी तर एकदम कोसळूनच गेले. मी म्हटलं काय करावं, अचानक काय झालं असं म्हणून. आणि गुरुमाईंकडे धाव घेतली आम्ही दोघांनी. आणि विचारलं गुरुमाईंना, गुरुमाई हे काय आहे? काय आम्हाला तर काहीच कळेनासं झालेलं आहे. तर आता खरं काय तो जिवंत आहे, नाही आहे, काय ते आता तुम्हीच सांगा आम्हाला, असं सांगितलं. तर गुरुमाई म्हणल्या, की तुम्ही काहीच काळजी करू नका. तो जिवंत आहे, हे मी तुम्हाला अगदी 100% सांगते. आता तो पुढे तो कधी येईल, काय येईल वगैरे एवढं सगळं ते नंतर. पण आधी तो जिवंत आहे. त्यामुळे आम्हाला बराचसा धीर आला. आणि नंतर मग 10-12 दिवसांनी आणि त्या म्हणाल्याच होत्या, की येईल तर तो मुंबईहून येईल. 10-12 दिवस लागतील यायला त्याला. तर तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या, नामस्मरण करा, असं सांगितलं. तर आणि नंतर मग काय झालं, की हे सगळं ठीक होतं. पण मी आई म्हणून मला तो मोठाच भयंकर धक्का होता. आणि शेवटी मग 10-12 दिवसांनी आमचे एक मुंबईला नातेवाईक आहेत, त्यांच्याकडून फोन आला, की तो असा-असा इकडे आलेला आहे आणि नाशिकला येतोय. तेव्हा आम्ही लगेच गुरुमाईंना फोन करून कळवलं आणि आणि त्याने अगदी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत तसंच सगळं घडत गेलं. हां. असं सगळं झालं. हा एक भयंकर मोठा अनुभव म्हणजे. माझं नाव अंबादास लोखंडे, राहायला आगार टाकळी. मी इथं 3 महिन्यापासून येतो आहे आई माऊलीकडं आणि घरात एकदम शांत आहे. असे मनोगत व्यक्त करून आगार टाकळी येथील अंबादास लोखंडे यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्याकडे अनुभवांची जबरदस्त शिदोरी होती, मात्र त्यांनी आपल्या अश्रूंनी या भावनांना वाट करून दिली. अविनाश करंदीकर. खरं म्हणजे गुरुमाईंबद्दल बोलायचं म्हणजे आमच्या सगळ्यांची तीच अवस्था होते की बोलताच येत नाही. आम्ही 25 वर्षांनी त्यांच्याबरोबर आहोत आणि इतकं त्यांच्याकडे आम्हाला शिकायला मिळालं खूप. तर आम्ही दोघंही त्यांचे भक्त होतो. म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही गुरुमंत्र त्यांचा घेतला आणि आमचा मुलगा आणि मुलगी त्यांनीसुद्धा त्यांचा गुरुमंत्र घेऊन ते परदेशात आपापल्या कामाला गेले. आणि इतके अगणित त्यांचे आम्हाला अनुभव आले की एक रात्र पाहिजे पूर्ण सांगायला. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचा मुलगा जेव्हा इंजिनियर झाला, BE झाला, तेव्हा त्याला परदेशात जायचं होतं MS करायला. आणि मग तो GRE करायला गेला आणि तिथे ओक्स अकॅडमी म्हणून आहे, त्याच्यातनं तो पहिला आला. म्हणजे अर्थात गुरुमाईंच्या कृपेने. तर 2400 पैकी त्याला 2380 मार्क मिळाले. आणि मग आता कुठे अप्लाय करायचा, काय करायचा, तर 6 ठिकाणी परदेशात अप्लाय केले. आणि तो ह्यांचा म्हणजे 25 वर्षात 24 वगैरे वर्षाचा असताना सुद्धा गुरुमाईंचा कट्टर भक्त होता. तर आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं आणि आधी 6 ठिकाणी आम्ही अप्लाय केले. आणि त्या काळामध्ये 10-10 हजार 7-7 8-8 हजार घालायचं म्हणजे कठीण होते प्रत्येक ठिकाणी अप्लाय करायला. तर तो गुरुवाईंकडे आला, असं असं झालं. तर त्या काय म्हणाल्या की तुला कॅलिफोर्नियामध्ये तुझं शिक्षण होणार आहे. तुम्हाला कॅलिफोर्निया सॅनडिएगोमधनं होणार आहे, आम्ही तिथे अप्लाय नाही केलं. मग हरिओम बाबांना सांगायला लागला. मग हे मला जाऊ देतात, त्या म्हणतात तिथे कर. आणि मग तिथेच अप्लाय केलं आणि तिथूनच त्याला कॉल आला आणि तिथूनच तो MS झाला आणि PhD पण झाला. आणि आता त्याचं लग्न झालं, मुलं झाली. ते सगळं गुरुमाईंना सून जावई, आम्हाला एक मुलगी पण आहे, ते सगळं त्यांना दाखवून आम्ही सगळं केलं. मुलगी पण आमची इंजिनियर आहे. आणि अनेक आम्हाला तसे त्यांचे अनुभव आले.
तर पहिल्यांदा म्हणजे काय झालं, 20 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा, हा 20 वर्षापूर्वीचा अनुभव आहे आणि आम्ही पहिल्यांदा सांगते म्हणजे गुरुमाईने सांगितलं ते HLमध्ये टाउनशिपला राहायच्या. तर तेव्हा त्यांच्या पप्पांचे मित्र होते आणि त्यांचा मुलगा अचानक आजारी पडला. म्हणजे त्याची भूक हळू कमी कमी होत गेली आणि त्यांनी जेवणच सोडून दिलं. आणि काय झालं, गुरुमाई सगळ्यांशीच फ्रेंडली वागायच्या. त्याच्यामुळे त्याच्या आईला वगैरे, त्यांची पण वय, आमची तेव्हा वय सगळ्यांचीच कमी होती, त्यामुळे एक्झॅक्टली गुरुमाई काय आहेत चीज हे कुणालाही माहिती नव्हतं. मग त्यांनी मुलासाठी हॉस्पिटलमध्ये वगैरे प्रयत्न केले, सगळं केलं आणि शेवटी प्रयत्न थांबल्यानंतर तिने रडत रडत गुरुमाईंना फोन केला. गुरुमाई असं असं झालं, तर मग तुम्ही धावा आणि या माझ्या मुलाला वाचवा, असं ती म्हणाली बाई. मग त्यांनी लगेच आम्हाला गुरुमाईंना फोन केला, काका गाडी काढा, आपल्याला टाउनशिपला जायचं आहे हॉस्पिटलला. मग आम्ही गेलो आणि आमच्या समोरची गोष्ट, तो मुलगा असा कृश झालेला ICUमध्ये होता आणि मग गुरुमाई आम्ही गेल्या गेल्या धावत तिकडे गेल्या आणि काय त्यांना जे करायचं होतं डोक्यावर मंत्र म्हटले, अंगारा लावला, काय केलं आणि त्यांनी सांगितलं आता काळजी करू नका, हा बरा होईल. त्यावेळी डॉक्टरांनी हात वर केलेले होते. डॉक्टर म्हणाले त्याचे छातीचे ठोके मिनिटाला 40 ते 42 पर्यंत कमी आले होते आणि डॉक्टर म्हणाले जर ह्या रात्रीमध्ये याचे ठोके वाढले नाहीत तर हा हाताला लागणार नाही. आणि त्याची आई लागली ढसढसा रडायला आणि मग ह्याने केलं सगळं आणि म्हणाले काळजी करू नका, उद्या सकाळी तो ठीक होईल. आणि आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्या आईचा फोन आला. परत रडत रडत ती सांगितलं की खरंच त्याचे ठोके आता जागेवर आलेत आणि तो आता बरा झाला आहे, असं आम्हाला झालं. आणि मुख्य हा अनुभव सांगायचं कारण, हा पहिला सांगायचं कारण असं की आम्ही जाताना गुरुमाईने आत्ताच सांगितलं की महाराजांचं तिकडे असं टेरेसमध्ये आसन केलेलं होतं आणि सुंदर ते फुलं बिलं लावून सगळं ते कुंड्या वगैरे सजवून केलं होतं. तर आम्ही गुरुमाईंना काय सांगितलं, हॉस्पिटलला जाण्यापूर्वी त्यांचा फ्लॅट दिसणार होता. तर मी गुरुमाईंना काय सांगितलं, मला तुमचा फ्लॅट दाखवा जाताना लांबून, म्हणजे असा टर्न मारला की म्हटलं आम्हाला सांगा तो तुमचा फ्लॅट बिल्डिंग कधी येणार आहे. मग त्या म्हणाल्या आता तिथे आल्यावर म्हणाल्या आता लक्ष ठेवा, आता जर टर्न मारला की आपला फ्लॅट दिसेल. आणि मग ते म्हणाले बघा बघा आता फ्लॅट दिसेल. मग आम्ही नजर टाकली तिथे तर चक्क जिथे महाराजांचं आसन होतं पूर्वी तिथे चक्क महाराज बसलेले व्यंकटनाथ महाराज आणि असे पाठमोरे. आणि मला दिसले, ह्यांना पण दिसले, आम्हाला दोघांनी दिसले. म्हणजे मला भास झाला किंवा ह्यांना भास झाला असं नाही. आणि गुरुमाईंना ते दिसले होतेच, पण त्यांनी सांगितलं नाही आणि नंतर हसायला लागला. आम्ही म्हटलं गुरुमाई कोणतरी बसलं होतं तिथे, महाराज होते का? मग आधी हसल्या त्या आणि म्हणे हो महाराजच होते. म्हणजे मला भास झाला किंवा याला भास झाला असं नाही. तर त्यांनी आम्हाला दर्शन दिलं म्हणून हा अनुभव पहिल्यांदा सांगितला. आणि असे अगणित अनुभव आहेत. म्हणजे आता तुला सुदामा पारवे, मी ना याच्या अगोदर पण आहे ना गुरु केलेले आहेत, पण माझे गुरु आहे ना लांब लांब येतं. मी आईच्या संपर्कात 1 महिना झाला आलो आहे, पण मला भरपूर काही अनुभव आले आहेत. आणि काही गोष्टी अशा आहेत की आई ना अंतःकरणातून काही गोष्टी जाणतायत आणि ते ना नंतर आहे ना एकांतरात फोडून सांगतायत. तर त्याच्याकरता आहे ना मला भरपूर काही अनुभव आले, पण मी काही एवढ्या समोर काही शेअर करू शकत नाही आहे. इतकंच मी बोलून मी संपवून घेतो. जय गुरुदेव. आहे ना आईकडे आल्याच्या नंतर आहे ना जिथं 2 चालू होते तिथं त्याच्यानंतर आहे ना 4 चालू झालेले आहेत. तर मी पण आईला बोललो, आई इथं आल्यापासून असं असं झालेलं आहे, मला अजून पण आईला काहीतरी गोष्टी बोलायच्या आहेत, पण आता हे नवरत्न असल्यामुळं मी काय बोलू शकत नाही आणि त्यांचा मी काही वेळ घेत नाही. अशा काही गोष्टी आहेत. तर माझ्या गुरुनं मला बोलले होते तुला आहे ना मार्गदर्शन आहे ना तिथंच भेटेल. मी ना थोडा लांब आहे, तर तुझ्या काही भावना काही इच्छा असतील ना तुझ्या तिथंच सॉल्व होणार आहेत. तर त्याच पद्धतीनं झालेलं आहे, मग होणार बी येतं, पण त्याला थोडा वेळ लागेल, आईला थोडासा टाईम द्यावा लागेल आणि ऐकूनच करून घ्यायचे आहे ते. मी असं पोहोचलं आहे की मला आहे ना अचानक, मी तर काही इथं हे नव्हतं, मी पण त्यांच्याच मार्गाने आहे ना इथपर्यंत पोहोचलेलो होतो. हा ना, मग त्यांनी पाठवलं होतं ना मला, त्यांच्या मार्गाने मी आलेलो आहे इकडं. तर ते मला बोलले होते तुला डायरेक्ट जाणार नाही, पण तुला आहे ना कोणीतरी तिथपर्यंत घेऊन जाईल, त्याच्यानंतर तो आहे ना सगळं काही बाराखडी आहे ना फुडलून जाईल. मंदिरातील स्वेच्छासेवा देणारे अभियंता पदवीधारक माधव मोडक यांनी आपला अनुभव स्पष्ट केला. आधीच्या जे आपण आत्तापर्यंत अनुभव ऐकले,
तर त्याच्यात माझ्या आईचं पण आईनी पण अनुभव सांगितले होते. माझा सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असा आहे त्यांच्याबद्दल, की त्यांची आणि आमची ओळख 1999 साली झाली आणि आमची फॅमिली त्यावेळेला खूप मोठ्या बॅड पॅचमध्ये होती. कदाचित त्या जर भेटल्या नसत्या तर आम्ही आत्ता इथे नसतो. पण एक जस्ट लाईक डॉक्टर, की मला काही झालं नाही आहे तर मी त्यांच्याकडे जाऊ कशाला, अशी माझी भूमिका होती. कारण तेव्हा वय कमी होतं आणि आपण जे संत आत्तापर्यंत माहिती आहेत आपल्याला, की साईबाबा किंवा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, माधवनाथ महाराज, व्यंकटनाथ महाराज, शंकर महाराज हे सगळे होते. आता यांच्यासारखं कोणी नाही अशी माझी समज होतं, असा माझा समज होता. आणि त्याच्यामुळे फक्त की मला काही प्रॉब्लेम नाही तर मी त्यांच्याकडे जाऊ कशाला, तर इट्स ओके. बरं, ही गोष्ट मी नेहमी माझ्या आईवडिलांकडे बोलायचो आणि माझे आईवडील नेहमी त्यांना सांगायचे, की आम्ही माधवला एवढं सांगितलं पण तो काय ऐकत नाही आणि तो काय इथे येत नाही. तर मग गुरुमाईंनी त्यांना असं सांगितलं, की तुम्हाला सांगितलं नाही त्याला सांगा म्हणून, की बाबा तू इथे ये, देवाचं स्थान आहे किंवा तिथे चांगलं स्थान आहे, तिथे जा वगैरे असं. तो जेव्हा येईल तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार करा. तो बरोबर इथे येईल, तो माझा मुलगा आहे, तो इथे येईल. बरं, 99 सालची ही जी गोष्ट आहे, त्याच्यानंतर जवळपास 2005-06च्या दरम्यान मी त्यांच्या संपर्कात परत आलो, मला काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे माझ्या करिअरमध्ये वगैरे. आणि तेव्हा मला कळलं की नाही, हे खरोखरच काहीतरी आहे, की त्यांना असं पुढचं मागचं बरं वाईट कमी जास्त सगळं कळतं, जे आपण इतर खऱ्या संतांच्या बाबतीत त्यांच्या चरित्रात वाचलेलं आहे किंवा त्यांच्या वचनामृतात वाचलेलं आहे. तसं मला मिळाल्यामुळे मला एक थोडंसं असं वाटायला लागलं, की अरे हो ना हो, की ही गोष्ट काहीतरी अशी आहे, की ही इथे फक्त जगाचं कल्याणच साधलं जातं, त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी कण मात्र उपयोग केला जात नाही. रामकृष्ण परमहंसांचं जर कोणी वचनामृत वाचलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल की रामकृष्ण परमहंस केवळ आई असं करून फक्त बोलायचे आणि काली माता म्हणून, काली माता त्यांची आई म्हणजे ते अगदी काली मातेलाच आपली आई समजायचे आणि तिच्याशिवाय ते दुसरं काही बोलूच शकायचे नाही. त्यांचं वचनामृत माझ्या वाचनामध्ये आलं आणि ऑलमोस्ट 99% गोष्टी त्यांच्या अशा होत्या की ज्या फक्त लिंगभेद आहे, परमार्थात अध्यात्मात उच्च कोटीला लिंगभेद हा विषय नसतो, पण आपल्या बोलीभाषेत बोलायचं तर लिंगभेद की ते पुरुष होते आणि गुरुमाई स्त्री रूपात आहेत. तो जर एक तेवढा भाग सोडला तर जसे ते होते तसेच हे आहेत, की त्यांना फक्त काली माता ह्या गोष्टीशिवाय त्यांच्या तोंडून काय बाहेर पडायचं नाही. आणि सेम कंडिशन गुरुमाईंच्या बाबतीत आहे, की सप्तशृंगी देवी सोडून किंवा देवी, मग ती कुठली पण देवी असो, तो विषय सोडून त्यांच्याकडनं कधीच दुसरा कुठला विषय, तुम्ही कुठलाही विषय घ्या, सायन्स घ्या, टेक्नॉलॉजी घ्या, रिलेशन घ्या, पर्सनल घ्या, पब्लिक घ्या, सोशल घ्या, तो विषय फिरून त्याच्या मागे देवी ही कशी ॲक्शनमध्ये असते किंवा तो जो ती जी शक्ती आहे, आपण जिला शक्ती म्हणतो, सर्वव्यापी सर्वसाक्षी जी शक्ती आहे ती कशी काम करते हे ते कायम सांगत असतात. एखादं हसण्यासारखं वाटेल कोणाला, पण मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा मी समर्थ रामदास स्वामींचं चरित्र वाचायचो. ते होतं लहान मुलांसाठी गोष्टी रूपात, की लहान मुलांना गोष्टीतून पटकन त्या गोष्टी समजतात. आणि जे जे संतांचे चरित्र, जी त्यांची वचनामृत किंवा त्यांचं जे उपदेश वाचले, त्याच्यात त्यांनी जे जे काय म्हणून वर्णन केलं होतं आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने, ते सगळं वर्णन गुरुमाईंना मॅच होतं. हे मी प्रत्यक्षात ते वाचून तसं त्यांच्या सान्निध्यात राहून ते सगळं बघितलेलं आहे. 2007 साली मी आता सुरुवात केली होती, 1999 साली, 2007 साली मी त्यांचा गुरुमंत्र घेतला आणि तिथून पुढे कायम मी त्यांच्या कृपाछत्रात आहे. गुरु शिष्यासाठी किती जीव काढू शकतात ह्याला मर्यादा नाही आहे. आणि आपल्या कुठल्याही गुरूंच्या कुठल्याही सख्या नात्यापेक्षा शिष्याचं नातं त्यांना फार प्रिय असतं, हे त्यांनी कायम त्यांच्या वागण्यात दाखवलेलं आहे. मी सध्या मी बाय क्वालिफिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, पण मी सध्या ऑनलाईन डेटा एंट्रीच्या क्षेत्रात आहे 2016 पासून. माझं नाव सोनाली भरत आहे रे, जे भवानी रोडला राहते मी.
1 महिना झाला आईला भेटून, तर मला भरपूर अनुभव झाले. माझं स्वतः म्हणजे माझं मी खूप चिडचिडपणा करायची. आईनी जसं आईसारखं त्यांनी समजवलं. खूप घरात पण चिडचिडपणा, सासू-सासरे खूप म्हणजे खूप अनुभव आला आहे. 1च महिना झाला आहे. म्हणे का म्हणे वहिनी चिडचिडपणा करता तुम्ही, का झालं असं तसं. मी थोडं त्यांना सांगितलं, तर म्हणे चला म्हणे. मग त्यांनी आणलं मला इथे. मग आईला भेटवलं. आईने खूप आईसारखं समजवलं. चिडचिडपणा, मी खूप चुका केली, सगळ्या काही त्यांनी आईसारखं समजवलं. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर नाही, 3 वर्ष झाले. कॅन्सर होता त्यांना, वारले ते. मला 2 पोरं आहे. मुलं काय कितवीला आहे? मुलं आता 10वीला आहे, मुलगी 7वीला आहे. त्या मुलांवर काय या गुरुमाईंचा काही प्रभाव? त्यांना सांगितलं, आईने मंत्र वगैरे सांगितले होते. मग मी एवढं सांगत नाही, पोरं सांगतात. दत्ता. माझं नाव रवींद्र बाबुराव कापडणे. मी MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मी चीफ केमिस्ट म्हणून 35 वर्ष सेवा केली आणि 2014मध्ये रिटायर झालेलो आहे क्लास 1 ऑफिसर म्हणून. आपल्याला वेळ मिळत नाही, तारुण्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. मग रिटायरमेंट झाल्यानंतर हे आपण या गोष्टींमध्ये अवश्य वेळ द्यायला पाहिजे. आणि योगायोगाने मी इथे शिवाजीनगरला राहायला आलो आणि माझे हे डॉक्टर कट्यारे आणि सौ कट्यारे वहिनी यांच्याशी आमची आधी मित्र म्हणून भेट झाली. मग ते एके दिवशी इथं मंदिरात आम्हाला घेऊन आले आणि मंदिरात आलो आणि त्या दिवशी आईंचं दर्शन घेतलं आणि प्रथमदर्शनीच आईंना पाहताच त्यांचं ते तेज, तो सात्विक भाव, ती निर्मलता, ती निर्मोहिता ते पाहून असं वाटलं की यांचं आणि आपलं काहीतरी जन्मजन्माचं ऋणानुबंध आहेत. आणि त्या क्षणी आमची नाळ जुंडली तिथं. आणि आज जवळजवळ 11 वर्षापासून मी माईच्या सान्निध्यात आहे, गुरु आईंच्या सान्निध्यात आहे. आणि माझे पहिली गोष्ट म्हणजे आता म्हणजे मी रिटायर झालो आहे, त्यामुळे जरी आपल्याला आर्थिक गरजा असल्या तरी मी या मताचा आहे की देवाकडे आपण जे नश्वर आहे ते मागायचं नाही, देवाची आपण फक्त सेवा करायची. आणि म्हणून मी आईकडे याच कारणासाठी मी वारंवार या आश्रमात येऊन आम्ही आईंच्याबरोबर नवरात्रामध्ये देवीचे पाठ केलेले आहेत. असे म्हणजे खड्या आवाजात असे पाठ केलेले आहेत, असे व्हायब्रेशन निर्माण झालेले आहेत की जसं काही शक्तीचा संचार यावा अशा प्रकारे. नंतर आई या यज्ञ करतात नवरात्रामध्ये, अष्टमीला जो होम करतात तो होम अतिशय शुद्ध आणि शास्त्रीय पद्धतीने होतो. नंतर मकर संक्रांतीला जेव्हा मकर संक्रमण होतं, काय हवन होतं, तर त्यावेळेला सूर्याची जी प्रार्थना केली जाते, सूर्यदेवाची जी प्रार्थना केली जाते, त्यासाठी जो यज्ञ केला जातो तो अतिशय सुंदर असा यज्ञ असतो. असे काही ठराविक इथं जे काही कार्य आहेत ते अत्यंत शास्त्रशुद्ध आणि विधियुक्त पद्धतीने केले जातात. आणि त्यामुळे थकावलेल्या, कष्टाळलेल्या, दुखावलेल्या मनाला इथं अतिशय शांतता मिळते. आणि म्हणून मी आईच्या चरणी नेहमी माझी सेवा रुजू करत असतो. आणि आईकडून मी काहीच मागत नाही, कारण आईकडे आपण काय मागणार हो. आई आपल्या मुलाला सर्व देण्यासाठीच बसलेली असते. मुलाला आईकडे मागण्याची कशाचीच गरज नसते, ती आई असते. परमेश्वर म्हणतो गीतेमध्ये, तू फक्त मला शरण ये, तुझा योगक्षेम कसा व्हायचा हे मी पाहते. हो, बिलकुल बिलकुल. आईंची पहिली भेट म्हणजे आम्ही आश्रमात आलो, मी तुम्हाला बोललो ना, आश्रमात आलो आणि आईंनी माझ्याकडे पाहिलं आणि मी आईंच्याकडे पाहिलं. आणि त्याच क्षणी आम्हाला असं वाटलं की आई आणि आम्ही तर अनंत जन्मापासून एकमेकाला बांधले गेलेलो आहेत आणि बरोबर वेळेवरती आईंच्या चरणाशी आलेलो आहेत बस. आणि दुसरं थोडक्यात म्हणजे आता बाकीच्या तर गोष्टी ठीक आहे, पण तो आता चमत्कार वगैरे याच्या बाबतीत म्हणाल, माझ्या सुनबाईला इच्छा होती की तिचा फ्लॅट व्हावा. काय ती आईंजवळ सहज बोलली होती, आई माझा फ्लॅट केव्हा होईल. आई तिला सहज बोलली, अगं 2 महिन्यात तुझा फ्लॅट होऊन जाईल. आणि योगायोगाने आमचं स्वतःचं रो हाऊस आहेच, पण योगायोगाने आमच्या घराच्या बाजूलाच एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं, त्यांचा मुलगा औरंगाबादला नोकरी करत होता, त्याची बदली इकडे होत नव्हती. आणि ते आमच्याकडे आले आणि ते स्वतःहून सांगू लागले की नाही
तुम्हीच हा फ्लॅट घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही अत्यंत चांगली सोजवळ फॅमिली आहे आणि तुमचीच फॅमिली आमच्या फ्लॅटमध्ये राहायला पाहिजे. भले आपण काय जे असेल ते रिजनेबल याच्यात आणि वेल फर्निश्ड फ्लॅट त्याला मिळाला, ते दोघं आनंदात आहे. 10 वर्षानंतर आता माझ्या सुनबाईला एक छोटा बाळ झाला, आता तो 1 वर्षाचा आहे. मला 3 नातू आहेत, 1 नात आहे आणि त्या सुनबाईला आजच आनंदाची गोष्ट, ती महेंद्र रुरल फायनान्समध्ये ॲडमिन म्हणून आहे आणि आज तिला बेस्ट लीडरशिप म्हणून ॲडमिनचं आज बेस्ट प्राईज मिळालेलं आहे तिला. 1 वर्षाच्या मुलाला सांभाळून या 1 वर्षात तिने ती प्राईज मिळवलेलं आहे आणि MBAची डिग्रीसुद्धा तिने बाहेरून एक्सटर्नल मिळवली आहे आणि त्याच्यात फर्स्ट क्लास मिळवलेला आहे तिने. धन्यवाद आईसाहेब. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. अशा अलौकिक छबी असलेल्या या गुरुमाईंचा एकच संकल्प आहे की टागोरनगर परिसरात विश्वसुंदरी श्री सप्तशृंगी माता देवीचे भव्य असे मंदिर व्हावे, ज्यातून लाखो भक्त आपल्या समस्यांचे, कष्टांचे, दुःखाचे निराकरण करतील. आपण सर्वजण गुरुमाईच्या या संकल्पाशी एकरूप होऊन या कार्यात संलग्न व्हावे व पुण्याचे भागी बनावे अशी मंगल कामना करतो. धन्यवाद.